तिथे पुस्तकं भिजलेत, फॉर्म भरायचा बाकी आहे. कसला फॉर्म भरायचा तुला? 12वीचा बोर्ड पेपरचे फॉर्म बाकी आहेत. त्या दिवशी एका फोटोसाठी माघारी आले. आता जायचं तर आठवडा झालं, 30 तारीख शेवटची, त्यासाठी तयार होऊन चाललं होतं. तर अजून पाणी चढतंय, घरातलं सामान काढायचं ठेवायचं. एवढी बिकट परिस्थिती आहे ना की बाबा ह्या गोष्टी त्या गोष्टी, काय गोष्टी समजतात नाही समजत, कुठेतरी जायचं वगैरे, त्यामुळे वाईट वाटतं. बाकी गोष्टीचं नाही, पण ते पुस्तकं वगैरे भिजलेत कारण की पटकन घेता येत नाहीत. आता हे जे सगळं होतं आपलं जिथून उत्पन्न यायचं ते पण गेलं पाण्यात. काय करणार आहे? काय नाव तुझं? स्नेहल तांबे. कुठल्या शाळेत आहेस तू? आता इथे बावची विद्यालय परांडा. जायचं तर पूल किती दिवस झालं बंद आहे, कसं जाणार आहे? इथून फिरून नेरले आवाटी असं करून जायला लागतंय. तिथे जाऊन फॉर्म भरायचा, तिथे जाऊन परांड्याला फॉर्म भरायचा, डबल ट्रिपल, म्हणजे डिस्टन्स एवढं पडतं ना की काय सांगणार आहे. तर ते एवढं आहे ना, जे काही गोष्टी होत्या ज्या खूप किमती होत्या त्या सगळ्या अशा पावसात स्वतःला वाचवणार की त्यांना कोंबड्या वगैरे, आमची पिलं एवढी मोठी वाया गेली, त्या हाताने काढून ती गेली. की काय कधीपासून ही पार हे आठवडा होऊन गेलं. निघा बोलतात, परत माघारी येतो. हे सगळं गॅस वगैरे कसं मांडलंय ते परत तसंच घेऊन निघायचं. रोज ते पोटात दुखते, ते वजन उचलून न्या, घर आणा, कोण येणार आहे? सगळ्यांची तिथे परिस्थिती आहे. खालचं पूर्ण घर पाण्यात आहे, वरी पाणी लागते. काय करणार आम्ही? आता परीक्षा देत फॉर्म कसा भरायचा, काय करणार? फॉर्म आता त्यांना सांगितलंय काहीतरी करून इकडून तिकडून जाणार नाही, भरायला लागेल कारण की ऑनलाईन सगळं झालंय. 30 तारीख शेवटचे, कसं भरणार आम्ही? बुक्स सगळ्या पाण्यात गेलेत, कशी हेल्प मागायची सगळ्यांना? तेवढी भेटेल का? मुदतवाढ मागायची, मुदतवाढ तर हवीच आहे. आज बघू, आमचा फॉर्म झाला ठीक आहे, बाकीच्या मुलांचं पण सांगतायत ना, बाकीच्या गावांच्या मध्ये जेवढी जवळची गाव आहेत त्या सगळ्यांना पूर आहे, त्यांनी कसं करायचं?